बैठक घेतली, आपल्याला काही मार्गदर्शक सूचना सांगितल्या गणेश उत्सवानिमित्त. गणेश भक्तांची काळजी घेतली जाणार आहे. दरवर्षी तुम्ही घेताच, घेतो. यावर्षी कसं काय पाळणार ते? हो, नाही करणार आम्ही नियोजन. आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ते नियोजन व्यवस्थित करणार. म्हणजे बसण्यासाठी वगैरे ते आम्ही करणार आहोत. साहेब बोलले त्या पद्धतीने आम्ही सगळं काही करणार आहोत. शौचालय वगैरे आमचे यूज त्यांना करायला देणार होतं. हॉटेलचं व्यवस्थित स्वच्छ वगैरे ठेवणार ते एकदम. पार्किंगसाठी पण आम्ही एक्स्ट्रा वॉचमॅन वगैरे ठेवणार. नियोजन कटिबंध आम्ही करणार. ते काय सूचना दिल्या? याची बैठक आहे ती आगामी जो आपला गणेशोत्सव आहे, त्या गणेशोत्सव 14 सप्टेंबरला आहे. यावेळेला शनिवार रविवार जोडून आलेला आहे. आणि मुंबई गोवा रोड हा आपल्या नवी मुंबईच्या हद्दीमध्ये 00 पासून ते 16 किलोमीटरपर्यंत आहे, म्हणजे खारपाड्यापर्यंत आहे. याच्यामध्ये ज्या वेळेला इथे हॉटेल्स जवळजवळ 26 हॉटेल्स आहेत रोडला. आणि हॉटेल्स असल्यामुळे या रोडला जेव्हा गणेश भक्त जातात त्यावेळेला हॉटेल्सला थांबत असतात. आणि हॉटेल्सला थांबल्यानंतर तिथे बरीचशी वाहतूक कोंडी होत असते. तर त्या अनुषंगाने ती वाहतूक कोंडी होऊन जे गणेशोत्सव जातात रोडने त्यांना सुखकर आणि व्यवस्थित जावेत आणि कुठली वाहतूक कोंडीला त्यांना त्रास होता कामा नये या अनुषंगाने त्यांना नियोजन करण्याबाबत त्यांनी मीटिंग घेण्यात आली होती. त्याच्यामध्ये त्यांना आम्ही वॉर्डन्स नेमायला सांगितलेले आहेत. वॉर्डन्स नेमल्यानंतर त्यांना आम्ही प्रशिक्षण देण्याचंही सांगितलेलं आहे. त्यानंतर काही म्हणजे त्यांचे वॉशरूम्स आहेत, ते वॉशरूमही जनरल पब्लिक जर आलं तर त्यांनाही यूज करण्यासाठी त्यांना ते द्यावेत, ते करावेत. परत काही त्यांच्या समोर हॉटेलच्या समोर त्यांनी लाईट्स वगैरे लावावेत, जेणेकरून रस्त्यावरही लाईट होऊन जाईल, त्याचा उपयोग होईल. काही त्यांना फर्स्ट एडचे साहित्य पण आम्ही ठेवायला सांगितले. जर एखादा भाविकाला अचानक जर काय मदत लागलीच तर ती त्यांनी तिथे पुरवण्यात येईल असंही आम्ही केलेलं आहे. कुठल्याही गाड्या ब्रेकडाऊन झाल्या हे झाल्या तर त्यासाठी आम्ही ऑन कॉल मेकॅनिक, तसेच हायड्रा, तसेच आमचे क्रेन्स या आम्ही पळसपे फाटा, तसंच मध्ये गणेश हॉटेल आपलं चंदर विश्रांती या हॉटेलचे येते, तसेच आपलं खारघर टोलनाका या 3-4 ठिकाणी आम्ही ठेवलेले आहेत. तसंच आता रोडच्या साईड पट्टे आम्ही आता व्यवस्थित करून घेत आहोत, जेणेकरून ट्रॅफिक जास्तीत जास्त फ्लो व्यवस्थित व्हावा. मध्येच आम्ही वॉच टॉवरही करण्याची आम्ही नियोजन केलं आहे यावर्षी. तर वॉच टॉवर केल्याने काय होईल, हा रस्ता सरळ नाही आहे, काही बरेचसे वाकडा तिकडा आहे. त्यामुळे आम्हाला वॉच म्हणजे लांबचं दिसावं किंवा हे करावं, आणि जेणेकरून तिथे कुठल्याही प्रकारे वाहतुकीचा अडथळा झाला असेल, हे झालं असेल तर पटकन आमचे अंमलदार पोचावेत. त्या वॉच टॉवरवर PS सिस्टीम असेल, लाईटची व्यवस्था असेल, अशा पद्धतीने सगळं नियोजन आमचं चाललेलं आहे. आणि जास्तीत जास्त लोकांना कुठल्याही प्रकारचे अडथळे येऊ नये या अनुषंगाने आम्ही तसंच CFSना पण आम्ही बोलवलं होतं. CFSच्या आम्ही आता अध्यादेश शिकतो की वाहतूक त्यांना अवजड वाहने बंद केली जातात, मग ती बंद केली तर त्यांनी कुठलेही त्या वेळेत किंवा याच्यामध्ये कुठली वाहनं सोडू नयेत असंही त्यांना अपील करण्यात आलेलं आहे. आणि यावर्षीचा गणेशोत्सव सुखकर आणि याच्यात जावं, कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी वाहतूक कोंडी होणार नाही या अनुषंगाने आमचे पूर्णतः आम्ही प्रयत्न करत आहोत. आमच्या वरिष्ठांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही सर्वांना अगोदरच अवगत करून आत्तापासूनच सुरुवात करून आम्ही ज्या ज्या काही सूचना दिल्या त्याचे ते पालन करून त्या पूर्ण करून घेऊन वाहतूक एकदम सुखकर आणि बिनधास्त आणि निर्दोषपणे व्हावी असे त्यांना आम्ही सोय आमच्या पद्धतीने करून देत आहोत.